पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत शाळांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कासमभाई मुलानी आणि पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहसिन पटेल यांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्य गेटसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। कालपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की महानगरपालिका क्षेत्रामध्ये किमान 25 पेक्षा जास्त अनधिकृत शाळा सुरू असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे। काही शाळांवर कारवाई झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही। फक्त कागदी घोडे नाचवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करूनही पनवेल महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही प्रभावी कारवाई केली नाही। वारंवार आश्वासने देण्यात आली, बैठका घेण्यात आल्या, परंतु दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शून्य असल्याने अखेर नाईलाजास्तव बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। कासमभाई मुलानी यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले असून पंचायत समिती व महानगरपालिका शिक्षण विभागातील काही अधिकारी अनधिकृत शाळांकडून हप्ते घेत असल्याचा धक्कादायक आरोप या आंदोलनकर्त्यांनी केल्यामुळे शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे उपोषण सुरू होऊन इतका कालावधी उलटल्यानंतरही महानगरपालिकेचे आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्त यांनी आंदोलनस्थळी भेट न दिल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे। शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देत शिक्षण अधिकाऱ्यांना 2 दिवसात कारवाई करण्याचा इशारा दिला। अनधिकृत शाळांवर कारवाई झाली नाही तर शिवसेना आक्रमक आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे। नाही मुलांचा आयुष्याचा वाटोला लावता तुम्ही। आता तुम्हाला मी याद सांगतो सिस्टीम, उद्या सगळी शिवसेना 2 दिवसात तालुक्याची आणून इथे बसवणार। मुलांचा नुकसान करू नका, सगळे तुमच्यावर आयुक्त पण सांगतो IAS चव्हाणचं काम आहे। का लाईट बंद करत नाही त्यांची, मारामारी करू नका। का वीज पाणी सोडत नाही तुम्ही, नाही सोडणारं का अधिकाऱ्यावर कारवाई करून दाखवा उद्या मला। ते निवेदन द्या, नंतर उद्या आम्ही भडक हे करू, तुम्ही एकावर तरी कारवाई करून दाखवा। अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त हे शिक्षण माफिया आणि काही अधिकाऱ्यांच्या मुजोरीसमोर हतबल झाल्याचे दिसून आल्याची चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये सुरू आहे। या शाळा माफियांना नेमका कोणाचा राजकीय व प्रशासकीय पाठिंबा आहे असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। पनवेल महानगरपालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्ते कासमभाई मुलानी आणि मोहसिन पटेल यांनी दिला आहे। AKP मराठी प्रतिनिधी पनवेल। काय सांगाल, आज तुम्ही पनवेल महानगरपालिकेच्या या ठिकाणी उपोषण करत आहात, काय प्रमुख मागणी आहे, काय विषय काय? या ठिकाणी तलोजा आणि पनवेल विभागामध्ये ज्या बेकायदेशीर अनधिकृत शाळा आहेत आणि या शाळा पनवेल महानगरपालिका शिक्षण विभाग आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांनी गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी या बेकायदेशीर असल्याचे घोषित केलेले आहे। आणि हे फक्त प्रत्येक वर्षी वर्तमानपत्रामध्ये या शाळा बेकायदेशीर आहेत, या शाळेमध्ये पालकांनी प्रवेश घेऊ नये एवढंच फक्त काम करत असतात। आणि या नोटिसा दिल्यानंतर प्रशासन, पनवेल महानगरपालिका असेल, शिक्षण समिती, पंचायत समिती असेल, हे फक्त शिक्षण संस्था चालकांच्याकडून मोठ्या प्रमाणात अर्थकारण करून या शाळा यांच्याच आशीर्वादाने चालत आहेत असा आमचा स्पष्ट आरोप आहे। त्यामुळे आम्ही गेली 6 महिने शिक्षण विभाग, पंचायत समिती असेल, पनवेल महानगरपालिका असेल यांच्याकडे वारंवार निवेदनं देतोय, प्रत्यक्ष भेटी घेतोय, त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांना निवेदनं देतोय। आम्ही निवेदन दिल्यानंतर यांच्याकडून तात्काळ त्या ठिकाणी नोटिसा निघतात, परंतु पुन्हा जैसे ते कारभार असतो। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने ज्या वेळेला आम्ही मागणी केल्यानंतर शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण अधिकारी जाऊन त्या ठिकाणी या शाळा बेकायदेशीर आहेत असा नामफलक लावतात आणि शिक्षण अधिकारी त्या जागेवरून निघून जातात।
5च मिनिटामध्ये हे मुजूर संस्था चालक हे नामफलक अधिकृत लावलेले शासनाचे काढून टाकतात. म्हणजे एवढा यांना कुठल्याही प्रकारची भीती या महापालिकेकडून नाहीये, पोलीस प्रशासनाची नाहीये, कुठल्याही या प्रशासनाचे घाबरायला तयार नाहीत. याचा अर्थ यांना वरदहस्त कोणाचा आहे हा एक संशोधनाचा भाग आहे. परंतु आम्ही स्पष्टपणे त्यांच्यावर आरोप केलेला आहे की या शिक्षण समितीचे, पंचायत समितीचे श्रीराम काय नाव त्याचं? अधिकारी हे त्या ठिकाणी शिक्षण संस्था चालकांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये मासिक हप्ते वसुली करतात. त्यामुळेच या संस्था या पूर्णपणे त्या ठिकाणी चालत असतात. त्या अधिकाऱ्यांचं नाव श्रीराम मोहिते आहेत आणि मोहिते अधिकारी हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ते सरळ सांगतात की रमेश चव्हाण यांच्या आदेशानेच आम्ही या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये जातो आणि त्या ठिकाणावरून असं संस्था चालकांच्या वतीने सांगण्यात येतं की हे अधिकारी येऊन आमच्याकडे पाकिटं घेतात. आणि याच्यामुळे या शिक्षण संस्था या गेली 5 वर्ष राजरोसपणे चालू आहेत. याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो. ज्या वेळेला आम्ही गट शिक्षण अधिकारी सतपाल साहू यांच्याकडे सर्वप्रथम मागणी केली असता सतपाल गट शिक्षण अधिकारी हे महानगरपालिकेकडे टोलवतात आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे शिक्षण पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्याकडे बोर्ड दाखवतात. म्हणजे या दोन्ही संस्था या फक्त बोर्ड दाखवण्याचं काम करतात, जनतेला उल्लू बनवतात. यांच्यामुळेच या ठिकाणी पालक वर्ग असेल, विद्यार्थी असेल यांचं या ठिकाणी आर्थिक नुकसान होते. आणि प्रत्येक वर्षी ज्या वेळेला हे वर्तमानपत्रामध्ये बातमी देतात त्यावेळेला नाहक त्यांना त्या ठिकाणी मनस्ताप होतो की आता ते संभ्रमात असतात की आता आम्हाला करायचं काय. त्यावेळेला ते पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर आम्ही या ठिकाणी सतत पाठपुरावा करत राहिलो. त्यावेळेला या पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय महेश कुमार मेघमाळे साहेबांनी 17/4/2026 ला एक बैठकीचं आयोजन केलेलं होतं. कारण आम्ही त्या ठिकाणी त्यांना 30 तारखेचं अल्टिमेटम दिलं होतं की आम्ही या ठिकाणी जर आपण कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन करू. या देशाचे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलेलं आहे यांच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या ठिकाणी बसून आंदोलन करणार होतो. याची महेश कुमार मेघमाळे साहेब अतिरिक्त यांनी दखल घेतली आणि 17/4/2026 ला त्या ठिकाणी संयुक्त बैठक घेतली. त्या संयुक्त बैठकीमध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांनी तात्काळ रमेश चव्हाण शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं या शाळा चालतातच कशा, आपण या तात्काळ बंद करा आणि जर बंद नाही केल्या तर त्यांचं लाईट पाणी कनेक्शन बंद करा. अशा स्वरूपाचं आम्हाला लेखी आश्वासन दिलं आणि 30 तारखेपर्यंत आम्ही थांबलो त्यांचा सन्मान ठेवून. परंतु 30 तारखेनंतर सुद्धा या शाळा जैसे चालू होत्या. ॲडमिशन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू होते. शिक्षण संस्था कोणालाही घाबरण्यास तयार नाहीत. त्यावेळेला नाविलाजास्तव आम्ही या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. त्यांना आम्ही निवेदन सादर केलं की साहेब जर या शाळा बंद झाल्या नाही तर आम्हाला 18 तारखेपासून मुख्य कार्यालय पनवेल महापालिका या समोर नाविलाजास्तव बेमुदत उपोषण आंदोलन करावं लागेल. त्यावेळेला आदरणीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी प्रधान सचिवांना त्या ठिकाणी तात्काळ ते प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवला आणि कारवाई करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं. त्यामुळे आम्ही आजपर्यंत थांबलेलो होतो. त्या वेळेनंतर शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण जागे झाले खडबडून आणि आम्हाला फोनद्वारे विनंत्या करू लागले की आपण उपोषण करू नका. आमची एकच मागणी आहे की तात्काळ या अनधिकृत असणाऱ्या शाळा आपण तात्काळ बंद करा. आम्हाला उपोषण करण्याची गरज नाही, पण जोपर्यंत या बेकायदेशीर अनधिकृत शाळा बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर बेमुदत उमरण उपोषणावरून हटणार नाही असं आज आम्ही आदर्श लाईव्ह न्यूज आणि AKP मराठी चॅनलच्या माध्यमातून जनतेला आव्हान करू इच्छितो, प्रशासनाला आव्हान इच्छितो की आपण या विद्यार्थ्यांचं, पालकांची आपण अंत पाहू नका. सर्व पालक, सर्व विद्यार्थी यापुढे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
हाय फक्त आम्ही सुरुवात केलेली आहे. आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतोय आणि या सन्माननीय चितळे साहेबांना आम्ही आव्हान करतो, आम्ही विनंती करतो की आज या ठिकाणी आम्ही बेमुदत अमरण उपोषण आंदोलन चालू केलेलं आहे. आपण याची तात्काळ नोंद घ्या आणि या शाळा बंद करण्याचे आदेश द्यावेत. तोपर्यंत हे आमचं बेमुदत उपोषण आंदोलन हे असंच चालवणार. यापुढे सुद्धा हे आंदोलन प्रशासनाने दखल घेतली नाही तर अधिक तीव्र केलं जाईल. या ठिकाणी आपण बघताय की 5-6 महिन्यापासूनचा हा विषय सांगताय, मग इतक्या दिवसापासून या शाळांवरती कारवाई करण्यात येत नाही. ह्याला कोणाचा म्हणजे हात आहे म्हणा किंवा कोणाचा पाठिंबा आहे? आपण ज्या पद्धतीने सांगताय की आम्ही 6 महिने पाठपुरावा करतोय, आपण म्हणल्याप्रमाणे खरोखरच या ठिकाणी या पालिकेचे अतिरिक्त आयुक्त या ठिकाणी हतबल होतात. आयुक्त महोदय सांगतात की नक्की काय चाललंय, नक्की कोणाचा वरद असतंय. अधिकारी सुद्धा मी सूचना देऊन कारवाई करत नाहीत. याचा अर्थ या मोठ्या प्रमाणात या शाळेकडून पालिका प्रशासन असेल, शिक्षण विभाग असेल, यांना हप्ता मोठ्या प्रमाणात जातोय. त्यामुळेच या शाळा बंद होत नाहीत. आता तुम्ही बोलताय हप्ता जातो, की कोण अधिकारी हप्ते घेतले? या ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे नागरिक जे सांगतात, संस्था चालक सांगतात की शिक्षण विभागाचे पंचायत समितीचे श्रीराम मोहिते, स्पष्टपणे आमचा आरोप आहे की जे संस्था चालक सांगत आहेत की श्रीराम मोहिते आमच्याकडे येतात, त्या ठिकाणी पाकिटं घेऊन जातात. आपणास या उपोषणाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की पनवेल महानगरपालिकेने 9 सप्टेंबर रोजी तलोजा पोलीस ठाणे या ठिकाणी यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु तलोजा पोलीस स्टेशनने आजपर्यंत यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कारण या ठिकाणी बंद मुठ्ठीमध्ये संस्था चालक सांगतात की पोलिसांनाही आम्ही हप्ते देतो. याचा संशोधन करण्याची वेळ आलेली आहे की नक्की पाणी मुरतंय कुठे. याचा तपास शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच या महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त महोदय महेश चितळे साहेबांनी घ्यावा आणि त्याचा तात्काळ चौकशी करून या शाळा बंद करण्याचे आदेश जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू. पनवेल महानगरपालिकेचे कुठले अधिकारी हप्ते घेतात का? आणि त्या 5 शाळा ज्या तुम्ही उल्लेख करताय त्या शाळांची नावं काय आहेत? या ठिकाणी ज्या 5 शाळा या पनवेल महानगरपालिकेने घोषित केलेल्या आहेत, परंतु आम्ही पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अजून 20 ते 25 शाळांची यादी दिलेली आहे. म्हणजे 5 शाळांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल असताना या भीती यांची राहिली नाही, कारण यांची कारवाईच होत नाही. याचाच आधार घेऊन अनेक शाळा या ठिकाणी चाललेल्या आहेत आणि अनेक शाळांच्याकडे शिक्षण अधिकारी त्या ठिकाणी जाऊन हप्ते वसूल करतात. म्हणूनच या ठिकाणी आजच्या स्थितीला 30 ते 35 शाळा या बेकायदेशीर चालू आहेत. कारण फौजदारी गुन्हे दाखल होऊन सुद्धा जर या शाळा बंद होत नाहीत, याला कारणीभूत शिक्षण अधिकारी स्वतः रमेश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे साहेब हेच जबाबदार आहेत. गट शिक्षण अधिकारी पंचायत समितीचे सतपाल साहू आहेत, बीडीओ पंचायत समितीचे हे सुद्धा या ठिकाणी त्याला वाटारकर म्हणून समीर वाटारकर हे सगळे जण डोळे झाकून बसलेले आहेत. आज मला सांगा की 6 महिने नाही 5 वर्ष झाले या गोष्टीला. यांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या शाळा चालतातच कशा हा एक प्रश्नचिन्ह या जनतेसमोर आहे. आणि जनतेची लूट या ठिकाणी आपणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो 70 ते 80 हजार रुपये फी या ठिकाणी घेतली जाते. त्यापैकी महत्वाचं म्हणजे या 5 शाळांच्याकडे UDIS नंबर असतो. गट शिक्षण अधिकारी सतपाल साहूंनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत UDIS नंबर शासनाचा त्या शाळांना मिळत नाही तोपर्यंत या शाळा चालू शकत नाही. याला पाठबळ देण्याचं काम शिक्षण समिती अधिकारी श्रीराम मोहिते यांनी कामोठ्याच्या शाळेचं UDIS नंबर त्या शाळेनं द्यायला सांगितलं आणि तो ट्रॅक ओपन करून दिला. आणि त्या शाळा त्या प्रत्येकी विद्यार्थ्यामागे ज्याचा UDIS नंबर आहे त्या शाळेला 2500 रुपये प्रति विद्यार्थी हे दिले जातात. हे जे मोठा घोटाळा आहे, हा शिक्षण भ्रष्टाचार आहे, हा शासनाच्याच आधिपत्याखाली चाललेला आहे, शासनाच्याच आशीर्वादाने आहे. हा अगोदर या ठिकाणी थांबवला पाहिजे. लास्ट प्रश्न माझा असा आहे, पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातूनच शाळेची नावे डिक्लेअर करण्यात आली. पनवेल
महानगरपालिकेच्या माध्यमातूनच कारवाई करण्यात आली. हा कारवाई करून सुद्धा त्या शाळेवर बंद कारवाई करण्यात येत नाही. अजूनही ती शाळा चालू आहे. म्हणजे फक्त नागरिकांच्या दिशाभूल करण्यासाठीच प्रयत्न आहे का, असं काय? नक्कीच या ठिकाणी नागरिकांची दिशाभूल केली जाते. शिक्षण अधिकारी असतील, पंचायत समिती असेल, हा फक्त यांनी शिक्षणाचा खेळ मांडलेला आहे आणि जनतेच्या भावनेशी खेळत आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. विद्यार्थ्यांचं होणारं भविष्यातलं नुकसान थांबवण्यासाठी आज आम्ही हा पर्याय निवडलेला आहे. या ठिकाणी आत्तापासूनच लहान विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्था खोटं बोलायचं शिक्षण देतात. याचं उदाहरण असं आहे की या ठिकाणी बजाज इंटरनॅशनल जी स्कूल आहे, याचं जर एक्झाम असेल, त्या ठिकाणी ग्लोबल सनराईज म्हणून एक शाळा आहे मान्यताप्राप्त, या शाळेमध्ये हे विद्यार्थी फायनल एक्झामला बसवले जातात. त्यावेळेला त्यांना जो ID दिला जातो, म्हणजे ते वर्षभर शिक्षण घेतात बजाज इंटरनॅशनलमध्ये, आर्कम शाळेमध्ये, आणि ज्या वेळेला परीक्षा द्यायला जातात त्यावेळेला सनराईज ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात. त्यावेळेला त्यांना हे शिकवलं जातं खोटं बोलायला की आपण कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहात. त्यावेळेला तो विद्यार्थी संभ्रमात असतो. तो 5 वर्षभर शिक्षण घेतोय बजाज इंटरनॅशनलमध्ये आणि एक्झाम द्यायला जातोय ग्लोबल सनराईजमध्ये. त्यावेळेला तो त्या ठिकाणी ID सुद्धा 2-2 वापरतो आणि त्याला जर एखाद्या अधिकाऱ्याने मध्येच इन्स्पेक्शनला आले अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आले, तर त्याला विचारलं तर त्याला खोटं भाग पाडायला बोलायला भाग पाडली जाते. हे संस्थाचालक त्यांना खोटं शिकवतात. म्हणजे हे विद्यार्थ्यांचं भविष्य काय घडवतात, हा एक गांभीर्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या शाळा या पालिकेने घोषित केलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये आर्कम इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल तलोजा ही शाळा जी आहे ते जवळजवळ 25 वर्षापूर्वीचं स्ट्रक्चर, त्या स्ट्रक्चरवरती त्याने बांधलेलं आहे. ती शाळा सुद्धा बेकायदेशीर आहे, कोणती मान्यता नाही. उद्या भविष्यात जर मोठा अपघात झाला तर आम्ही सर्व याची जबाबदारी या पनवेल महानगरपालिका आणि शिक्षण समितीची राहील.